आपण बघताय एबीपी माझा. औरंगाबाद मधली बातमी येते. आज ठिकठिकाणी जे आहे ते रास्ता रोको होत आहेत, चक्का जाम होत आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या अनुषंगाने मराठा आंदोलनं होत आहेत आणि औरंगाबादमध्ये तब्बल 4 ठिकाणी या दरम्यान लाठीमार झाल्याचं समोर येत आहे आणि या ठिकाणी काही जणांना ताब्यात देखील घेण्यात आल्याची माहिती आपल्या समोर येते. हिंसक वळण लागलेलं आहे. काही ठिकाणी आंदोलक ताब्यात असल्याची माहिती आहे. 31 जानेवारी अर्थात आजच्या दिवशी एक घोषणा झालेली होती की राज्यभरात चक्का जाम करण्यात येईल या आरक्षणाच्या संदर्भातल्या मागणीनुसार. त्याच पार्श्वभूमीवर इतर मागण्या देखील समोर ठेवण्यात येत आहेत आणि चक्का जामला अशा प्रकारचं वळण लागलेलं बघायला मिळतं. हे दृश्य आपण बघतोय की पूर्ण काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय जेव्हा हा लाठीमार करावा लागला. कडेकोट बंदोबस्त होता, मात्र त्यावेळी लाठीमार झालेला आहे आणि काही आंदोलकांना ताब्यात देखील घेण्यात आलेला आहे. आणखी एक अपडेट येते. आंदोलकांनी यावेळी दगडफेक केल्याचं देखील समजतंय. मराठा आरक्षण आणि इतर मागण्यांकरता मार्चमध्ये मोर्चा निघणार आहे, मात्र आज 31 जानेवारीला चक्का जाम करण्याचं ठरवण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार विविध ठिकाणी हे आंदोलन सुरू असतानाच औरंगाबादमधली ही दृश्य काही वेळापूर्वीची जेव्हा आंदोलनाला काहीसं हिंसक वळण लागलं, लाठीमार करावा लागला आणि त्याचवेळी काही आंदोलकांना ताब्यात देखील घेण्यात आले. पोलिसांसोबत बाचाबाची देखील आंदोलकांची झाली आहे असं देखील समजतंय. एकूणातच औरंगाबादमधलं एक चित्र समोर. कृष्णा केंडे आपल्या सोबत आहेत. कृष्णा, जी दृश्य आपण बघतोय साधारण किती वेळापूर्वीची आहेत? आताची काय स्थिती आहे आंदोलनाची? आजची आता सगळीकडे शांतता आहे. ज्या औरंगाबाद शहरामध्ये 9 ठिकाणी आणि ग्रामीण भागामध्ये जवळपास 50 ठिकाणी आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलेलं होतं. औरंगाबादच्या 4 ठिकाणी हा अनुचित प्रकार घडलेला आहे. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि चिडलेल्या आंदोलकांनी पोलिसांवरती दगडफेक केली. साधारणपणे 1 ते 1:30च्या दरम्यान हा सगळा प्रकार घडलेला आहे. औरंगाबादमध्ये ओएसी चौक, महानुभाव आश्रम, त्याचबरोबर आकाशवाणी आणि हर्सुल टी पॉइंट या ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला आंदोलकांना पांगवण्यासाठी आणि त्यानंतर जे आंदोलक होते ते चिडले आणि त्यांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जी माहिती दिलेली आहे त्यानुसार जे आंदोलन जिथे जिथे अनुचित प्रकार घडला तिथे तिथे ते गुन्हा दाखल करणार आहेत आणि त्याचबरोबर ज्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नव्हता त्या ठिकाणी पोलिसांनी कार्यकर्त्याला ताब्यात घेऊन सोडलेलं देखील आहे. अश्विन, कृष्णा, या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट्स घेतच राहू. तुर्तास धन्यवाद.